नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बनवलेले आहेत जाळीदार क्रिस्पी असे थालीपीठ. तर एकदम सहज आणि सोप्या पद्धतीने घरगुती साहित्यामध्ये. तर हे लहान मुलांच्या शॉर्ट टिफिनला किंवा नाश्त्यासाठी जबरदस्त आहे. एक कांदा, टोमॅटो, इथे लसूण आपण ठेचून बारीक करून घेतला. त्याचबरोबर इथे हिरवी मिरची कट करून घेतली. 1 कप बेसन पीठ, अर्धा कप रवा, थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ हे साहित्य आपल्याला लागणार आहे आपले जाळीदार असे थालीपीठ बनवण्यासाठी. आता इथे आपण सर्वात पहिले रवा घालून घेतला, नंतर घालायचं बेसन पीठ. आता इथे हे सर्व साहित्य घालायचं, हळद घालून घ्यायची, चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे हे सुद्धा इथे घालून घ्यायचं. आता घालायचं इथं लसूण ठेचून घेतलेला. यामध्ये आल्याचा अजिबात वापर केलेला नाही. हवं असल्यास तुम्ही थोडंसं आलं इथे घालू शकता. आता इथे घालायचं बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, त्याचबरोबर आपण हिरवी मिरचीसुद्धा बारीक चिरून घेतलेली आहे. आता चिरून घेण्याचं कारण आपण याला ठेचासुद्धा बनवून टाकू शकतो, पण मोठे माणसांना खाण्यास ठीक आहे. पण लहान मुलं जर घरात असतील तर नक्कीच अशा पद्धतीने मिरची कट करून टाका, जेणेकरून लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्याला हे थालीपीठ एन्जॉय करता येतं. म्हणजे लहान मुलांना मिरची काढून खाता येतं. आता हे सर्व एकत्रित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे बेसन पीठ आणि रवा नॉर्मल आपण जो वापरतो तोच वापरलेला आहे. आता इथे थोडं थोडं पाणी घालून एकदम पातळसर बेटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. तर आता इथे तुम्ही थिकनेस पाहू शकता, एकदम पातळ बेटर तयार केलेलं आहे. अजिबात घट्ट ठेवायचं नाही, एकदम पातळ करायचं, जशा पद्धतीने आपण घावणे घालण्यासाठी करतो अशा पद्धतीने. आता याला 10 मिनिटं भिजण्यासाठी ठेवायचं. आता मधली क्लिप कुठे गेली काही कळत नाही, पण इथं डायरेक्ट थालीपीठ उलटून झाल्यावरच दिसतंय. तर ठीक आहे, पण अशा पद्धतीने केल्यास खूप क्रंची, क्रिस्पी आणि जाळीदार असे थालीपीठ तयार होतात. त्यामुळे एकदा नक्की बनवून पहा, कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.